नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचं कुलूप तोडून केली आहे धाडसी चोरी। तर निवृत्त व्हा, आश्रमात जाऊन बसा असं म्हणत अण्णा हजारेंवरती अभिजित दिपकेंची जहरी टीका। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असणाऱ्या नर्मदेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचं कुलूप तोडून प्रवेश करत दानपेटी तसेच मंदिरातील पितळाचं साहित्य चोरी करून पळून गेलेत। मात्र त्यांचे चेहरे आता मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे। चोरट्यांनी मंदिराचं कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रक्कम असलेली दानपेटी तसेच मंदिरातील पितळाचं साहित्य चोरून नेलं। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। मंदिरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून मंदिरामध्ये अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांना मंदिराचं कुलूप तोडून प्रवेश केला। चोरट्यांनी रोख रक्कम असलेली दानपेटी तसेच मंदिरातील पितळाचं साहित्य चोरी करून पोबारा केला। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाचं वातावरण असून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। अभिजित दिपकेंनी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारेंवरती जहरी टीका केली आहे। निवृत्त व्हा, आश्रमात जाऊन बसा असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। अन्ना हजारे का जो रोल है अभी उसमें क्या आपकी भूमिका रहेगी? सॉरी, अन्ना हजारे की जो रोल है उसमें आपकी लोगों की क्या भूमिका है? अन्ना हजारे से मुलाकात करेंगे आप लोग? बिल्कुल नहीं। मुझे लगता है युवाओं को ये अब चीज हाथ में लेने दो। जो लोग 60-70 के हो गए ना वो रिटायर हो जाए, चाहे पॉलिटिक्स हो या चाहे एक्टिविज्म हो, वो रिटायर हो जाए, वो किसी आश्रम में बैठ जाए। फ्यूचर हमारे फ्यूचर का सवाल है, स्टूडेंट्स के फ्यूचर का सवाल है। अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए। कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्परीक्षणाचं कामकाज सुरू आहे। या कामात मतदान केंद्र स्तरावरती काम करणाऱ्या बूथ प्रतिनिधींनी सहयोग द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे। विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली। मनपाचे अपर आयुक्त रणजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड आदी उपस्थित होते। तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी गौडा यांनी आवाहन केलं की मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आता घरोघरी भेटी सुरू आहेत। येथे मतदारांना पडताळणी अर्ज भरून घेतला जात आहे। त्यासाठी राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी आपल्या स्थानिक संपर्काचा वापर करून फॉर्म मतदारांकडून भरून घ्यावे व जमा करावे। यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सगळीकडे आपले बूथ प्रतिनिधी नियुक्त करावे व या कामात सहयोग द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केलं आहे। एका शाळेवरील 8 शिक्षकांपैकी शिक्षकांना बीएलओ ड्युटी लागल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरडाओरडा करत महिला अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलंय। हे कोण आहे? सुनील बाबूराव ढुगे। 10 तारखेचा अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? आमचे नोकर आहे ना तुम्ही, तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे। अर्ज द्यायला लागले, किती फोन केला? राऊत सरांना विचारा। कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सगळे लागले ते मॅडमनी फोन केला। नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाही आहे का नोटीस?
एक मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक. मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना. मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये आता 4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी. हे काय मग मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बार्लेवार आहेत, हे बार्लेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत. काय लागतं? हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो. अन्याय झालाय. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय, तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे. आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. 4 एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. चोपटा तुम्हाला शिकवणार तुम्ही प्रत्येक शिक्षक लोक तिथे लावणार. सगळ्यांना भावना मांडा. शांततेत बोलतो. तुम्ही बोला. शपथ शांततेत बोलतो. किती लोक आहे तुम्ही सांगा. सगळ्यांना येऊ द्या. सगळ्यांना नाही. मीटिंग अडचण आहे ती. शांततेची अडचणचा विषय आमचे नाही. पोरं आहे नाही, झेडपीमध्ये. आमचे नातू शिकून आले झेडपीमध्ये. आरडीसी दुसऱ्या फोनवर करून ठेवला. कलेक्टर साहेबांना हे करू. पण त्याला असंच होतंय. आम्ही आवाज उचलतो. आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना, इथे जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही सर. माझा संताप आहे. आमचा संताप त्यांना बोलवा खाली. साहेबाला बोलवा खाली. काय अडचण आहे? अरे येऊ द्या ना खाली. काय साठीच आहे ना. बाकीचे थांबा बाहेरच. चला बाकीचे बाहेर थांबा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 11 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपला मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकता. मतदान केंद्र पुढील प्रमाणे: मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथनगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन।
शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी, इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचं घरकुल मिळवून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गतीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील घरे नियमानुसार करणं आणि घरकुल बांधकामासाठी 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाला सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी महसूल व ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे सभापती बालाजी सोनटके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणाचे वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्य अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागा, आराखडा आणि संबंधित कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, जेणेकरून घरकुल मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येईल. शासकीय किंवा गायरान जमिनीवरील लाभार्थ्यांच्या घरांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करून ती नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव सादर करावेत. वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून ग्रामीण गतिमान करावी, ही प्रक्रिया गतिमान करावी. तसेच याबाबतचे परवानगीचे पत्र व विभागांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 5 ब्रास वाळू मोफत मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून जवळ अंतरावर असलेल्या शासकीय वाळू डेपोतून ही वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महसूल आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने करून येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या प्रस्तावातील त्रुटी मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ दूर करून लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. याबाबत जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मोहीम स्वरूपात सर्व यंत्रणेने सहभाग घ्यावा असं जिल्हाधिकारी यांनी सूचित केलं. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल मिळावं, यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामविकास विभागाने परस्पर समन्वयाने काम करून प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी. गोरगरिबांना हक्काचा निवारा देण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून काम करण्याचं आश्वासन बैठकीत दिलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी जिल्ह्यातील नशामुक्त अभियान, बालविवाह मुक्त संभाजीनगर आणि कुपोषण मुक्त बालक यासाठी पोलीस उत्पादन शुल्क विभाग, महिला बालविकास विभाग, महसूल आणि ग्रामविकास विभागाने या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये सहभागी होऊन तो यशस्वी करण्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन यंत्रणेला केलं आहे. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील घरकुलासाठी मंजूर झालेल्या गायरान जमिनी ग्रामपंचायतीला देण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांच्याकडे सुपूर्द केले.
महापालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी कठोर परिपत्रक जाहीर केलं असून त्यानुसार नगरसेविकांशिवाय अन्य कोणत्याही सूचनांचं पालन करू नये व नियमबाह्य कामांसाठी दबावाला बळी पडू नये असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि सोशल मीडियावरती जे नगरसेवक नाहीत, जे नगरसेवकांचे सन्माननीय नगरसेवकांचे नातेवाईक आहेत, त्यांचे काही नगरसेवक असल्याचे भासवण्याचे काही फोटोज किंवा काही मेसेजेस निदर्शनास आलेले होते. हे काही कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि काही सन्माननीय नगरसेवकांनी हे निदर्शनास आणून दिलेलं होतं. त्यामुळे आपण एक परिपत्र काढलेलं आहे की महानगरपालिकेच्या प्रशासनाला काही मार्गदर्शन करणं असेल, काही सूचना करणं असेल, हा अधिकार सन्माननीय नगरसेवकांना आहे, परंतु तो अधिकार त्यांच्या नातेवाईकांना, कोणत्याही नातेवाईकांना नाही. आणि संविधानाने हा अधिकार सन्माननीय नगरसेवकांना दिलेला आहे, तो त्यांच्या इतर कोणत्याही नातेवाईकांना वापरता येणार नाही. तर याबाबतचे आपण सविस्तर सूचना देणारं परिपत्र काढलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना करण्याबाबत आपण कळवलेलं आहे. त्याबाबतच आम्ही परिपत्र काढलेलं आहे की विशेषतः महिला नगरसेवक खूप सक्षमतेने काम करताना आम्हाला लक्षात येतं, परंतु त्या ठिकाणी जर त्यांचे नातेवाईक जर हस्तक्षेप करत असतील तर ती बाब नियमाला धरून नाही, तर तशी बाब कुठेही आढळून येऊ नये. आणि त्या पद्धतीने असं जर कोणी नगरसेवकांचे नातेवाईक येत असतील तर त्यांच्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. जर ते नगरसेवक भासवून जर सूचना करत असतील तर असं आम्ही अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे आणि त्या पद्धतीची पूर्ण अंमलबजावणी आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये करून घेणार. सुनावणी सुरू असताना अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून अर्धनग्न आंदोलन केल्याचे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना चांगलंच भोवलं असून सरळ प्रकरणी त्यांच्यावरती इतर 4 जणांवरती सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनावणी सुरू असताना अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांच्यासह इतर 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव आत्माराम भोसले, गणेश देवीदास भोसले, अभिनव माध्यमिक विद्यालय परळी, वैजनाथ जिल्हा बीड, रमेश पाटील राहणार गुलमंडी व इतर अनोळखी दोघे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी भलकळ गेट येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास उपसंचालक कार्यालयात सुनावणी सुरू असताना आरोपी आरडाओरड करत आले. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उपसंचालकांच्या केबिनमध्ये बेकायदा प्रवेश केला. रमेश पाटील यांनी अंगावरील कपडे काढत एका आरोपीने त्यांचा व्हिडिओ काढला. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून कार्यालयाची प्रतिमा मलिन केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपींवरती सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपींवरती सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वेरूळचा ऐतिहासिक सीतानानी धबधबा ओसंडून वाहू लागलाय. तो पर्यटकांना आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे येथील ऐतिहासिक सीतानानी धबधबा पूर्ण वेगाने ओसंडून वाहू लागलाय. पावसामुळे लेणी परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली असून दरीत कोसळणारे धबधब्यांचे पांढरे शुभ्र पाणी निसर्गप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. वेरूळ लेणीच्या मुख्य परिसरातून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर हा धबधबा असून येथे येणाऱ्या पर्यटकांना लेणीच्या प्राचीन इतिहासासोबतच या निसर्गरम्य आणि नयनरम्य धबधब्यांचा आनंद घेण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. पावसाळी पर्यटनासाठी सध्या हा परिसर सज्ज झालाय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचं कुलूप तोडून केली आहे धाडसी चोरी. तर निवृत्त व्हा, आश्रमात जाऊन बसा असं म्हणत अण्णा हजारेंवरती अभिजित दिपकेंची जहरी टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.